शुभ सकाळ पब्लिक. तर आजची सकाळ श्री गुरूंच्या दारात सकाळी उठून निघालो दर्शनाला आणि दर्शनाला बघितल्यावर खूप गर्दी होती म्हणून बाहेरून एक व्हिडिओ घेतली आणि मग लागलो लाईनीला. तेवढ्यात विचार आला की आपल्याला गाणगापूरबद्दल जेवढं माहिती आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करावं. काही चुकलं बोलण्यामध्ये तर माफ करा. तरी दत्त महाराज गाणगापूरचे 2 तप म्हणजे 24 वर्ष राहिले म्हणून गाणगापूरला जास्त महत्त्व आहे. ते आधी भीमा अमरजा संगमावर राहायचे, नंतर ते गावात बांधलेल्या मठात राहू लागले. त्यांच्या मठात त्यांच्या मनोहर पादुका आहेत. गुरुवार हा इथल्या पालखीचा वार आहे. त्या निर्गुण पादुका जल अभिषेक करत नाहीत तर अष्टगंधा आणि केशर याचा लेपन करतात आणि अन्य पूजेसाठी तांबण उदक सोडतात. पादुका असलेला मठ गावाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवांची तर दक्षिणेस औदुंबर आणि खाली महादेव पार्वती यांची मूर्ती आहे. पश्चिमेस अश्वत्थांच्या झाडाखाली पाराभोवती नागनाथ, मारुती व तुळशी वृंदावन आहे. महत्त्वाचे म्हणजे गाभाऱ्याला दार नाही. तिथे चांदीचा लेपन केलेला एक झरोक्यातून श्री गुरूंच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यायचे. काही लोकांना तिथे श्री गुरूंचे दिव्य दर्शन झाले आहे. गाणगापूर येथे दत्त जयंती आणि श्री गुरूंची पुण्यतिथी या 2 उत्सवांना जास्त महत्त्व आहे. आता आम्ही आलो भीमा अमरजा संगमावर. तर एकूण इथे 8 तीर्थ आहेत. त्याला अष्टतीर्थ असं बोलतात. तुम्हाला मी नावं सांगतो काय काय आहेत. संगमेश्वराच्या देवळापुढे श्री गुरूंची तपभूमी आहे. इथं षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाश तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ आणि मनमथ तीर्थ हे अष्टतीर्थ आहेत. गाणगापूरमध्ये नकारात्मकता ही बाहेर काढली जाते कारण दत्त महाराज हे संहारक सुद्धा आहेत आणि नकारात्मकता ही नारळामध्ये सर्वात जास्त खेचून घेण्याची ही क्रिया केली जाते. त्यामुळे तुमच्यातली नकारात्मकता ही संगमावरती पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. हा आहे दत्त महाराजांचा मंदिर. आत्ता आपण आलोय भस्माच्या डोंगरावर. या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्त्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेला तप साधना यामुळे या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात. आजपर्यंत लक्षवती श्री दत्त भक्तांनी या भस्म टेकडून पवित्र भस्म नेऊन याची टेकडी आहे तशीच आहे. या भस्माने पिशाच बाधा हटते, दृष्ट बाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते. हे भस्म संकटनाशक दुरीधारक आहे. परमार्थिक साधकांच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. ही आहे गाणगापूरच्या गावदेवीची जत्रा. ही जत्रा 3 वर्षातून एकदाच येते. कशी असते ती बघा आता या व्हिडिओमध्ये. या जत्रेमध्ये 250 बकऱ्यांचा बळी दिला जातो असे येथील जीप चालकाच्या बोलण्यात आले आहे. आत्ताच दर्शन झालं आणि आम्ही आलो नाश्ता करायला. तर नाश्ता करून झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघू. आता पुढे जायचं आहे अक्कलकोटला. तर दाखवतो तुम्हाला प्रवास कसा होतो. आता निघालो आम्ही अक्कलकोटला जायला. आत्ताच आम्ही पोचलो आहे अक्कलकोटला आणि आज गुरुवार आहे. तर गर्दी बघा किती आहे अक्कलकोटमध्ये. तर आत्ता आपण आलो श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट. तुम्हाला दाखवतात आतमध्ये कसा आहे.
हा आहे चोलप्पा महाराज यांचा वाडा. आज होती यांच्या गावदेवीची यात्रा. तर बघा कशी असते यात्रा. आत्ताच आम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन निघालो सोलापूरकडे. हा आहे सोलापूरचा सिद्धेश्वर मंदिर, महादेवांचं मंदिर आहे. किती सुंदर आहे बघा ते. आत्ताच महादेवांचे दर्शन झाले आणि आम्ही आलो आता जेवायला. आता इथून जाऊ आम्ही सोलापूर स्टेशनवर. तर तिथून ट्रेन आहे आमची 10:30ची. आत्ताच पोचलो सोलापूर स्टेशनवर. बघा स्टेशन कसं आहे बाहेरून.